अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण वामनराज प्रकाशन पुणे यांची पुस्तके वाचत आहोत. सध्या आपण परमपूज्य श्रीदादा कवडे महाराज यांचे सद्गुरू स्मरणी हे पुस्तक वाचत आहोत. काल आपण 3 उपदेश प्रसंग पाहिले. आज आपण 4 बोध प्रसंग पाहणार आहोत. ओळखीची अनुभूती. 1983 सालचा प्रसंग आहे. रविवार होता. असेच दुपारचे 4:30-5 वाजले होते. मी माऊलीत वर माझ्या कॉटवर बसून मांडूक्यकारिका वाचत होतो. वाचता वाचता त्या तत्त्वज्ञानाचा कधीतरी हृदयाला स्पर्श झाला आणि मी अंतर्बाह्य मोहरलो. खूप आनंद दाटून आला म्हणून ग्रंथ मिटून डोळे झाकून तसाच त्या तंद्रीत बसून राहिलो. अचानक कुणाची तरी पाऊलरवाने माझी तंद्री भंग पावली. दचकून डोळे उघडून कोण आले म्हणून बघतो तर परमपूज्य श्री मामा. पटकन उठून त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्यांच्या मुखावर प्रसन्न स्मित होते. मगाच्या आनंद अनुभूतीचे वर्णन मग मी त्यांना सांगू लागलो. ते शांतपणे ऐकत उभे होते. ऐकता ऐकता मध्येच ते चालत डाव्या बाजूच्या खिडकीजवळ गेले. खिडक्यांना काचा होत्या, अर्धपारदर्शक, आणि खिडक्याही सगळ्या बंद करून घेतलेल्या. मागे वळून मला हळू आवाजात कोणीने ते जवळ बोलावू लागले. मी पटकन त्यांच्याजवळ गेलो. मला म्हणाले, ते बघ, खिडकीच्या काचेपलीकडे कोण आहे ते. मी आतुरतेने नीट लक्ष देऊन बघू लागलो. खिडकीच्या ग्रिलच्या चौकटीत पलीकडच्या बाजूने एक पक्षी बसलेला होता. बाजरा काचेमुळे कुठला पक्षी होता ते नीट कळत नव्हते. मग आणखी बारकाईने बघून गेलो आणि एकदम लक्षात आले की हा तर तांबट. आतून खूप छान वाटले, गंमत वाटली आणि ओळखीच्या आनंदाने मन भरून आले. परमपूज्य श्री मामा माझ्याकडे शांतपणे बघत होते. त्यांची माझी दृष्टादृष्ट झाल्यावर ते गोड हसले. 2 पावले पुढे होऊन माझ्या खांद्यावर त्यांनी आपले दोन्ही मऊ मखमली प्रेमाने ओथंबलेले तळ हात ठेवले आणि ते म्हणाले, तुला मगाशी जो आनंद झाला म्हणून तू सांगत होतास ना तो पोरा, त्या आणि ह्या अनुभूतीची आत अगदी एकच आहे बरे का. हा केवळ ओळख पटल्याचा आनंद. कधी पक्षाची तर कधी आपली स्वतःची, एवढाच काय तो फरक. त्यांच्या त्या वाक्याने अंतःकरण लक्ष दीपमाळा फुलून आल्या. हातून उजेड पैसावल्यासारखे झाले. डोळ्यात सरसरून आनंदाश्रू दाटून आले. धुसर ओल्या डोळ्यांनी संसार बघून गेलो तर मामा पाठमोरे होऊन खाली जायला निघाले होते. नंबर 2, अधिष्ठानात बघावे. 1985 सालची घटना आहे. परमपूज्य श्री मामांच्या बरोबर कोकणात गेलो होतो. ज्या गावी मुक्काम होता तिथल्या समुद्रकिनाऱ्यावर उन्हे उतरणीला लागायच्या वेळी आम्ही फिरायला गेलो. ओलसर वाळूत किनाऱ्याने चालत असताना मोठे आल्हाददायक वाटत होते. मधूनच एखादी लाट येऊन निम्मे अधिक पाय भिजून ओसरून जात असते. परमपूज्य श्री मामा पुढे आणि मागे आम्ही तिघे असे चालत निघालो होतो. त्या दिवशी मामा गंभीर आणि अंतर्मुख वाटत होते. सूर्याची तांबूस पिवळस किरणे त्यांच्या चेहऱ्याला आणखीनच गूढतेचे तेजोवलय जोडत होती. त्या मावळत्या प्रकाशात सागराने किनाऱ्यावर उधळलेली शंख, शिंपा, रंगीत दगड अशी संपदा अधिकच उजळून सुंदर मोहक दिसत होती. दुरून एखादा दगड सुंदर प्रकाशमान दिसायचा, पण जवळ जाऊन उचलावा तर पाण्यातून उचलल्याबरोबर निस्तेज व बेडप वाटायचा. मग मला जणू अशा चकाकणाऱ्या सुंदर वस्तू उचलून न्हाण्याचा छंदच लागला. मात्र प्रत्येक वेळी हाती येई ती एखादी तुटकी शिंपा, फुटका शंख किंवा खडबडीत रंगीत दगड. परमपूज्य श्री मामांना माझा हा खेळ लक्षात यायला वेळ लागला नाही, पण
तरीही ते गमतीने बघून हसत होते. थोड्या वेळाने मी एक दगड उचलण्यासाठी वाकलो तर समोर मामाच उभे होते. हसून ते म्हणाले, मग काय मिळाला का सुंदर प्रकाशमान दगड? मी लाजून म्हणालो, नाही ना, दुरून सुंदर दिसतो, पण जवळ जाऊन बघावे तर साधा ओबडधोबड दगड. माझे उत्तर ऐकून ते जवळ आले. एक हात मोठ्या प्रेमाने त्यांनी माझ्या खांद्यावर ठेवला. मग ते गंभीरपणे सांगू लागले, हा समुद्र आहे ना, तो श्री भगवंतांचा अतिशय लाडका, त्यामुळे तोही त्यांच्यासारखाच स्थिमित करणारा. तुला ह्या तुटक्या शिंपा, फुटके शंख, खडबडीत खडे, दगड सुंदर दिसत आहेत ना, त्याचे कारण या समुद्राचे पाणी, ते सौंदर्य या पाण्याचे, त्याच परावर्तित होणाऱ्या मोहक सूर्यकिरणांचे आहे. त्या पाण्याचा संग तुटला की ह्याच वस्तू कशा निस्तेज कुरूप दिसतात, तेही तू बघितलेस. म्हणून सौंदर्यच अनुभवायचे असेल तर ते या समुद्राचेच अनुभव. त्याची गंभीरता, निराळी, अथांग विस्तार, अनाहत नादासारखी गुंजणारी त्याची ती साध, मग सहजच अंतर्मुख होऊ शकशील. अरे, ही जगात वावरण्याची कला आहे. जगात अनेक माणसे तुला या शंखशिंप्यांसारखी दुरून झगझगीत, सुंदर, प्रतिष्ठित दिसतील, पण जवळ जाऊन नीट बघितलेस तर निराशच हाती येईल. श्री भगवंतांच्या अधिष्ठानामुळेच सुंदर वाटणाऱ्या गोष्टींचा सौंदर्य आलेले असते. म्हणून माणसांच्या ठिकाणचे तेच अधिष्ठान बघावे. त्यांच्या बाह्य मनुष्यत्वाला मुळीच किंमत देऊ नये. मग अवघाचे संसार सुखाचा, आनंदाचा होऊ लागतो. असे बोलून ते परत वळून चालू लागले आणि त्यांच्या मागे मी. सूर्य अस्ताला आला होता. संध्यासमयीच्या प्रकाशाची सोनेरी फुलावण सर्वत्र दाटून आली होती. आता सारेच मला सुंदर वाटू लागले होते. ओल्या वाळूत उमटणारी परमपूज्य श्री मामांची अति सुंदर मोहक पावले मनाला अचूक दिशा दाखवू लागली होती. निर्भयता आणि अलिप्तता. श्री क्षेत्र कुरुपूरची ती एक रम्य, आल्हाददायक अशी अविस्मरणीय पाठ होती. स्नानसंध्येकरता परमपूज्य सद्गुरू श्री मामांबरोबर आम्ही काही साधकही श्रीकृष्णामाईच्या किनाऱ्यावर आलो होतो. सर्व अन्निक आटोपेपर्यंत सूर्यबिंब क्षितिजावरून डोकावू लागले होते. त्याचा तो सुंदर सोनेरी प्रकाश पिसारा हळूहळू उलटून पूर्वाकाशी पसरत होता. कृष्णामाईचे पात्रही त्या सोनेरी तेजाने झळहळत होते. हृदयात एका अवर्णनीय शांतीसुखाचा शीतल स्पर्श अनुभवायला येत होता. परमपूज्य श्री मामा त्या उदयाचुळीच्या भगवान भास्करांना स्तवनाजवळी वाहत होते. नंतर ते माझ्याकडे वळून म्हणाले, तुला माऊलीची ओवी आठवते का? जे लोकचेष्टा समजता जैसा निमित्त मात्र का सविता. ते अक्षरशः सत्य आहे बरे. हेच पहाटेचे आनंददायक उल्हासवर्धक भगवान भास्कर मध्यान्हाला किती दाहक वाटतात. कडक थंडीत त्यांची ऊब हवी हवीशी वाटते, तर भर उन्हाळ्यात तीच नकोशी भाजून काढणारी उष्णता ठरते. पण सूर्यदेवांना त्याचे काय, ते तर सदा अलिप्तच असतात. सर्व जगाचे व्यवहार त्यांच्या आधाराने होतात, साक्षीने चालतात. ते मात्र केवळ या साऱ्यांचे निमित्त होऊन राहतात. संतांचे, साधूंचे आणि सद्गुरूंचेही तसेच असते. ते जोवर कोणी कसेही वागले तरी त्या चुका, होणारा त्रास सहन करून शांतच असतात. चुकणाऱ्याला त्यांच्या प्रमादाची जाणीव न देता त्याचे सगळे चांगलेच म्हणत जातात. तोवर त्यांना मानणारे, त्यांच्यावर श्रद्धा विश्वास ठेवणारे, त्यांना आमचे सर्वस्व म्हणणारे खूप भेटतात. पण जेव्हा एखाद्याचे दोष घालून त्याला स्वच्छ करून परमार्थाला लावण्याकरता ते परखडपणे वागतात, बोलतात, तेव्हा मात्र तोच निकटचा त्यांना दाहक म्हणू लागतो.
त्यांची निंदा करू लागतो. मी किती चांगला, मी किती निष्ठेने सेवा करत होतो, पण हे गुरु बघा स्वार्थी, नीतिभ्रष्ट असे लोकांना सांगत फिरू लागतो. त्यांच्यात नसलेले दोष पाहू लागून नाना आरोप त्यांच्यावर करू लागतो. लोकांच्या या दोन्ही प्रकारच्या व्यवहारातून महात्मे मात्र अत्यंत निर्भय आणि अलिप्त असतात. लोक स्तुती करतात तेव्हाही ते शांतच असतात आणि निंदा करतात, आरोप करतात तेव्हाही ते आत्ममग्नच असतात. त्यांचा आनंद काही अशा घटनांनी ढळत नाही. लोकांचा सापेक्ष मात्र एक फरक त्यात पडत असतो. सूर्य भगवान तर स्थिरच आहेत. पृथ्वीच्या सुताभोवती फिरण्याने ते उगवताना मावळताना दिसतात. तसेच साधू संतांचे वागणे नेहमीसारख्याच प्रेमाने व अलिप्ततेने असूनही अशा लोकांना मात्र त्यांच्या मनाच्या फिरण्यामुळे ते कधी स्तुत्य तर कधी निंद्य वाटतात, कधी जवळचे तर कधी दूरचे वाटतात, कधी प्रेमळ तर कधी दाहक वाटतात, कधी खलनायक तर कधी संत वाटतात. महात्मे मात्र या सगळ्यांकडे अलिप्ततेने पाहत आपली कर्तव्ये करीतच असतात. सूर्यदेव अस्ताचलाला गेले, अंधार लागले की मग त्यांच्या अस्तित्वाचे महत्त्व काहींना चांगलेच कळते. महात्म्यांनी देह ठेवल्यावरच त्यांचे मोठेपण काही लोकांना जाणवू लागते. पण तेव्हाही अंधाराची वाट पाहत बसलेली घुबडे जशी आनंदी होतात, तशी काही मंडळीही आनंद मानणारी असतातच. महात्मे भगवत ज्ञानाचे पालन करून कृतार्थ झालेले असतात. त्यांना या लोकांचे, त्यांच्या भावनांचे काहीच घेणे देणे नसते. बरेच लोकही आम्ही सूर्य बघितला होता म्हणून स्वतःचे कोडकौतुक करून घेण्यात मग्न असतात. त्यांना देखील या महात्म्यांच्या कष्टाचे, प्रेमाचे, उपदेशाचे काहीच देणे घेणे नसते. शेवटी ही महात्म्यांची जीवनयात्रा सूर्यदेवासारखीच निर्भय, अलिप्त आणि एकाकी असते. बोलता बोलता परमपूज्य श्री मामा गंभीर झाले. मग एकदम पाठमोरे वळून ते मंदिराकडे चालू लागले. उदयपथगामी भगवान भास्कर अधिकाधिक तेजोमय होऊ लागले होते. इकडे माझ्या हृदयातही माऊलींची ओवी तशीच लख्ख उजळू लागलेली होती. तितिक्षा आणि प्रतीक्षा. कदाचित तो 1987 सालचा ऑक्टोबर महिना असताना असावा. उन्हे उजळलेला लागलेली होती. प्रसंग आहे श्री गुरुकृपामधला. त्यावेळी नुकतेच मी हे घर विकत घेतले होते. एकच मजला होता. 2 पक्क्या आणि 2 कच्च्या खोल्या. समोर आणि मागे अंगणात आधीच्या मालकांनी हौसेने लावलेली बरीच फळझाडे, फुलझाडे होती. परमपूज्य सद्गुरू श्री मामा नुकतेच बाहेरगावाहून प्रवासातून आलेले होते. ते पुण्यात येणार असल्याचे अजून कुणाला कळलेच नव्हते. त्यामुळे माऊली शांत होती. माऊलीतील रहिवासी देखील काही ना काही निमित्ताने बाहेर गेलेले होते. दोन्ही इमारती मिळून घरात मी एकटाच होतो. परमपूज्य श्री मामा एकटेच अचानक रिक्षाने आलेले पाहून आनंदाचा आणि आश्चर्याचा महापूरच लोटला. शरीर, मन, प्राण अणुरेणूंसारखे हलके होऊन थुईथुई नाचू लागले. धावत जाऊन त्यांची बॅग घेऊन माऊली त्यांच्या पलंगाजवळ आणून ठेवली. तोवर रिक्षावाल्याला पैसे देऊन ते पंपाजवळ आले होते. चपला काढून ते पाय धुवायला पुढे झाले. चटकन पुढे होऊन त्यांच्या पायावर पाणी घातले. पंचाने त्यांचे पाय हलके चिपले. लगबगीने साष्टांग नमस्कार घातला. माझ्याकडे बघून ते अगदी प्रेमाने व गोड हसले. लक्षावधी सुगंधित गुलाब पाकळ्यांचा आकाशातून अवचित शिरकाव व्हावा तसे वाटले. मग ते माऊलीत आले. देवांना नमस्कार केला. म्हणाले, काय रे एकटाच? बाकीचे कुठे गेले? आपापल्या कामासाठी गेले आहेत, मी उत्तरलो. मग ते म्हणाले, मला स्नान करायचे आहे, जरा पाणी काढ. बरं. असे म्हणून मी वर जाऊन
त्यांच्या स्नानाची सगळी तयारी करून ठेवली. असे वाटते की आज आपले भाग्य फारच दिलदार झालेले आहे. कायमची सेवा स्वप्ने मनातच बघितली ती साकार होण्याची मोठी अपूर्व आणि अतिदुर्लभ संधी आज नियतीकडून अगदी मुक्त हस्ताने भरभरून लाभलेली होती. त्यांचे स्नान अन्निक आटोपल्यावर ते म्हणाले, चल आपण शेजारच्या तुझ्या घरी जाऊ. आणि आम्ही दोघे बोलत बोलत श्री गुरुकृपेत आलो. समोरच्या बैठकीच्या खोलीत थोडा वेळ शांतपणे बसून ते म्हणाले, चल मागे बागेत जाऊन बोलत बसू. त्यांच्यासाठी एक खुर्ची व त्यावर घालण्याकरता एक आसन घेऊन मी मागच्या अंगणात धावलो. तिथल्या तुतीच्या झाडाखाली त्यांची खुर्ची ठेवली. ते बसले. मी एका बाजूला हात पुढे बांधून उभा राहिलो. ते प्रसन्न चेहऱ्याने अंतर्मुख होऊन बसले होते. त्यांची ती एकांत शांती मी डोळे भरून निहाळत होतो. हृदयात त्यांचे ते रूप साठवून ठेवण्याचा यत्न करीत होतो. एवढ्यात काहीतरी कानांपाशी गुणगुणू लागले. डास तर दिसत नव्हता. मान वळून बघावे तरी काहीच नाही, पण ते गुणगुणणे चालूच. डासांचे हे अनिवार्य प्रेमगुंजन एखाद्याला किती अस्वस्थ करू शकते याचा मग साक्षात अनुभव येऊ लागला. परमपूज्य श्री मामांच्या लक्षातही कदाचित माझी ती चुळबुळ आलीच असावी, पण ते मौनच पाळून होते. काही मिनिटांनी ती गुणगुणत थांबली व मला अगदी हायसे वाटले. मग स्वस्थ झालेली पाहून परमपूज्य श्री मामांच्या मुद्रेवर एक गूढ स्मित प्रगटले. मला त्यामुळे आश्चर्य वाटलेले बघून ते म्हणाले, गेला का डास? आयुष्यातल्या ताणतणावांशी दोन हात कसे करावेत हेच तर यातून शिकले पाहिजे. डासाने काही वेळ अस्वस्थ केले तरी तू काय करू शकलास? डास जर दिसतच नसेल तर त्याला शोधून मारण्याचाही प्रश्नच उरत नाही. मुकाट्याने गप्प राहून सहन केलेस ना. मात्र थोड्या वेळाने गुणगुण थांबून त्यातून हे आपोआप सुटका झालीच की नाही. आयुष्यात हे असेच ताणतणाव प्रसंगी येतात. समस्यांची बुणबुण अशीच अस्वस्थ करू लागते. कारण कळत नाही, ताण तर दिसत नाही, आपण काहीच करू शकत नाही हेच वारंवार जाणवत राहते. सहनशक्तीचा कडेलोट होऊ लागतो. अशा वेळी नेमके हेच करावे. काही काळ शांत खंबीर राहावे. अलिप्त त्रयस्थ होऊन त्या ताणतणावाची सवय मनाला करून घ्यावी. असे किती काळ ते संकट टिकणार? कालांतराने हेच ताणतणाव आपोआप निघून जातात. कधी संपले तेही कळत नाही. त्यांचे हे अद्भुत जीवन भाष्य ऐकून